ओबीसीच्या संदर्भात एक खरं म्हणजे ठराव घेण्याची आवश्यकता होती की ज्यामध्ये आता जनगणना सार्वत्रिक जनगणनेमध्ये त्यामध्ये ओबीसीचा रकानाच नाही अध्यक्ष महोदय. जर ओबीसीची संख्याच करणार नाही, ओबीसीची जनगणना होणार नसेल तर ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना त्यांचा हिस्सा वाटा कसा मिळेल. आणि त्यासाठी राज्य सरकारने या जनगणनेमध्ये ओबीसीचा हा रकाना असला पाहिजे अशी शिफारस पत्र केंद्र सरकारला माननीय पंतप्रधानांना दिलं पाहिजे आणि त्यामध्ये स्वतंत्र रकाना हा स्वतंत्र कॉलम ओबीसी साठी असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसीना 50% स्कॉलरशिप जवळपास त्यावेळेस 250 कोर्सेससाठी सुरू झाली होती. आम्ही त्यामध्ये काही वाढ केली आणि 450 पर्यंत आम्ही ती वाढ घेऊन गेलो होतो. माझी विनंती आहे की जर ओबीसीचं डीएनए म्हणून माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचं सांगत असतील तर 100% स्कॉलरशिप ओबीसीला मिळाली पाहिजे. जे 50% जे मिळते आहे ती स्कॉलरशिप 100% मिळावी अशी मी मागणी या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महोदय, 50%चा आम्ही घेतला, आता 100%चा तुम्ही घेतला पाहिजे. आणि यासाठी अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय की 4600 कोटी रुपयाची जरी तरतूद दाखवली असली तरी किमान 10,000 कोटी रुपये या ओबीसी साठी जर असते तर अनेक योजना ओबीसी विभागांना आपल्याला देता आल्या असत्या. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना गेल्या 8 महिन्यापासून स्कॉलरशिप नाही मिळत आहे, स्टायपंड मिळत नाहीये. हे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मागणी करूनही वारंवार जे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे हे काम जो कृणाल सिरसाट नावाचा व्यक्ती करतोय बिना निविदेनं. हा कोण कृणाल सिरसाट आहे की ज्यांच्यावर आशीर्वाद आहे. गेल्या हे 3 वर्षामध्ये 500 कोटी रुपयाचा खर्च होऊन यामध्ये ही सेक्टर स्किल काउन्सिलिंग संस्था जी आहे या संस्थेला सरसकट काम दिलं जात आहे. कोरोना काळामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाची गरज होती पण आता त्याची गरज नसताना सर्व विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी असताना त्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचं काम या ओबीसी विभागामध्ये केलं जात आहे. याचं उत्तर आणि त्यावर मार्ग माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. पीएचडी विद्यार्थ्यांचे 126 कोटी रुपये 9 महिन्यापासून थकीत आहेत. हे विद्यार्थी दारोदार भटकत आहेत अध्यक्ष महोदय, पण त्यासाठी मात्र अजूनही ठोस काही निर्णय त्या निधीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय केला गेला नाही. मी सांगितलं की 85% विद्यार्थी यामध्ये या ऑनलाईन प्रशिक्षणाकडे पाठ फिरवले आहेत अध्यक्ष महोदय. आणि केवळ 10 ते 12% उपस्थिती ऑनलाईन मध्ये असते आणि एका विद्यार्थ्याच्या मागे 50,000 ते 1 लाख रुपये आपण खर्च करतो ऑनलाईन वर. या संस्थांचे पोट भरण्यासाठी आहे काय? हे कशासाठी हा सगळा खेळ चालला आहे याचं उत्तर नक्की आपल्याला मिळेल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी आपल्याला या माध्यमातून अशी विनंती करतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, समाज कल्याणच्या संदर्भात या ठिकाणी अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, मी आपल्याकडे लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटून घेतलं जाते अध्यक्ष महोदय. हे लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून दिले जातात? या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 चा जी आर आहे अध्यक्ष महोदय.
या JR मध्ये स्पष्टपणे लाडक्या बहिणीसाठी जो निधी मिळाला या खात्याला, त्यातील निधी हा जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणीला दिला जातो. तुम्ही ठोक तरतूद का करत नाही लाडक्या बहिणींच्या योजनेला? मागील वर्षी आदिवासी विभागाचा 39%, 45% सामाजिक न्याय विभागाचा खर्च झाला होता. सामाजिक न्याय विभाग जर या ठिकाणी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जर तरतूद होत असेल, तर ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑक्टोबर 2025च्या महिन्यामध्ये 410 कोटी रुपये हा निधी कसा काढून घेता येतो का? तो JR काढून दिलाय. असा निधी वरता करता येतो काय? हे कुठल्या नियमात बसते, कुठल्या कायद्यात बसतं? अशा पद्धतीनं या समाज कल्याण विभागाचा निधी वळवून त्या खात्यामधील दुर्लक्षित, उपेक्षित, दलित, शोषितांचा हक्काचा पैसा तुम्हाला तुमच्या निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीला देण्यासाठी जर काढला जात असेल, ते अत्यंत चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं काही मागणी समाज कल्याण मंत्र्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री दिसत नाही, त्यांचे राज्यमंत्रीही नाही. आज या खात्यावर चर्चा आहे. बाळासाहेब, आपण म्हणालात की ते येत आहेत, राज्यमंत्री येत आहेत, 40 मंत्री आहेत ना, 40 मंत्री. पण इथे विधानसभेच्या या सभागृहामध्ये या खुर्चीवर त्यांचं आसनच टिकत नाही, त्यांना बसावंसं वाटत नाही. कॅबिन मध्ये जाऊन गप्पा मारून वाटेल ते धंदे करायला तिकडे मोकळे येते. आम्ही एवढा सामाजिक न्यायासारखा विषय, बहुजन कल्याणचा विषय, त्या खात्याचे सचिव नसावेत, त्या खात्याचे मंत्री नसावेत बाळासाहेब, हे योग्य वाटते का आपल्याला? तुम्ही म्हणालात की सामूहिक जबाबदारी, मागण्यावर सामूहिक नसते, त्या खात्याच्या मंत्र्यांनी ती जबाबदारी स्वीकारायची असते. तुम्ही माहिती घ्या, मी जर काही चुकीचं बोलत असेल. तुम्ही बोलताना मी त्याचा उल्लेख मी पाहिला. कुठे गेलेत ते मंत्री? काय करतायत? कुठल्या माळ्यावर आहेत बसून? ते कुठल्याही माळ्यावर बसा, 50व्या माळ्यावर बसा, 55व्या माळ्यावर बसा, पण सभागृहाचं गांभीर्य तर घालू नका. आम्ही कोणाकडे मागणी करावी? विपश्यना केंद्र माझ्या मतदारसंघात मंजूर आहे, जवळपास 45 कोटीचं आहे. पैसे काम सुरू झालंय, त्याला पैसे दिले जात नाही, अर्धवट काम पडू नये म्हणून यासाठी 25 कोटी रुपये जे काही मंजूर केले होते, त्यातील 5 कोटी रुपये अद्याप मिळाले नाहीत. म्हणून उर्वरित निधी यासाठी आम्हाला मिळाला पाहिजे. त्याची नोंद असेल तर कोणीतरी घ्या, नाहीतर कोणाकडेच. ओ मंत्री महोदय लांडे साहेब, जरा ओ ताई, ठाकूर ताई, आपला आवाज जरा आमचा ऐकून घेऊ द्या, आमचं ऐकून घेऊ द्या. मंत्री महोदय, सामाजिक न्याय विभाग या संदर्भात काय गंभीर तक्रारी आहेत त्या सामाजिक न्याय विभागाच्या? इतक्या गंभीर तक्रारी. कोण आहे हा OSD सिद्धार्थ भंडारे नावाचा? कोणी जाऊ दे, खरंय नाही यार, हे असं काही बरोबर नाही. म्हणजे तुम्ही सांगा अध्यक्ष महोदय, तुम्ही प्रदीर्घ, तुमचा दीर्घ असा अनुभव आहे, दीर्घ अनुभव आहे. तुम्हीच सांगा, तुम्हीच न्याय द्या. त्या आसनावर बसून तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करतोय. आम्ही तास 2 तास 4 तास तयारी करायची. तुमचा धाक आहे का? तुमचे विषयच नाही. ओबीसी मंत्री कुठे आहे? चालू आहे वरच्या सभागृहामध्ये. अरे मला सांगा सन्माननीय वडेट्टीवार साहेब, सभागृहामध्ये लक्षवेधी सुरू आहे. लक्षवेधी सुरू असताना मी माझा रिप्लाय देऊन खाली आलो.
सन्मान्य उदय सामंत साहेब, सन्मान्य सावे साहेब परिषद सभागृहामध्ये आहेत, त्यांची लक्षवेधी संपली की ते येत आहेत ना, पण न्याय ना सन्मान्य लिहून घेतील. नाही ना सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही आहोत ना इथं, 4 कॅबिनेट मंत्री बसून आहेत. सुरू ठेवा तुमचं विजय भाऊ, तुमचं सुरू बरोबर ठेवा, आहे, लिहून कोणी घेतील. ऐकायला तयार नाही. आहेत ना 5 मंत्री आहेत. काय तुम्हाला सिरियसनेस आहे का? फक्त चालवायचं रात्री 2 वाजतापर्यंत विजय भाऊ चालू ठेवा तुमचं, सुरू ठेवा. चालवण्यासाठी चालवायचंय का अध्यक्ष महोदय? नाही, आहेत ना बाकीचे मंत्री इथे, हो, बाकीच्याशी काय संबंध आला? ते लिहून घेतील. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, मी आपल्याला पुन्हा नम्रपणे विनंती करतो. हो, त्या पीठाच्या आपण पीठासीन अधिकारी म्हणून तिथे पीठासीन अध्यक्ष म्हणून बसला. हो, अध्यक्ष महोदयाचा अवमान आहे. वा स्पष्टपणे अध्यक्ष महोदयांनी त्यांचा अवमान आहे, त्यांच्या खुर्चीचा अवमान आहे, या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे. हे जरा लक्षात घ्या गांभीर्य. त्यांच्या कॅबिनमध्ये राजे बैठक होऊन तुमच्या संसदीय कामकाज मंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं गेलं की त्या त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहा, सचिव उपस्थित राहिले पाहिजेत, नाहीतर आम्हाला सचिवावर कारवाई करावी लागेल. तिथून सांगून आदेश देऊन मग तुमच्या सूचनांना, तुमच्या आदेशांना, तुमच्या तिथून बसून देणाऱ्या निर्णयाला काय महत्व राहणार आहे अध्यक्ष महोदय? या सभागृहाचं काही गांभीर्य आहे की नाही? तुमच्या पदाला काही गरिमा आहे की नाही? त्या पदाची गरिमा घालवायला लागलेत, त्या पदाचा डिग्निटी घालवायला लागलेत. नाही, हे योग्य आहे का? योग्य वाटतं का? एकदा तुम्हीच निर्णय घ्या अध्यक्ष महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदयांच्या निर्देश दिलेल्यांचा सरकारला पूर्ण आदर आहे. याच्यामध्ये आता गृहनिर्माण विभाग आहे, मी प्रभारी मंत्री आहे, मी इथं आहे. पर्यटन विभाग माझ्याकडे आहे, मी या ठिकाणी आहे. नगर विकास विभाग प्रभारी मंत्री उदय सामंत साहेब आहेत, त्यांच्या लक्षवेधी सुरू आहेत, त्या लक्षवेधी संपले की ते खाली येत आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभाग सावे साहेबांच्याकडे आहेत, त्यांची 6 नंबरला लक्षवेधी परिषदेमध्ये आहे, ते लक्षवेधी करून खाली येत आहेत. आम्ही या ठिकाणी आहोत ना. आणि शेवटी सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही 5 कॅबिनेट मंत्री इथं मुद्दे लिहून घेतो आहे. आपल्याला समाधानकारक उत्तर, निश्चितपणे उत्तर देताना सन्मान्य अध्यक्ष महाराज शासनाकडनं आम्ही देऊ. आणि आपल्या निर्देशाचा आम्हाला पूर्ण आदर आहे. आपण जे निर्देश दिलेत त्याचं निश्चितपणे शासन पालन करेल. साहेब चालू ठेवा. मी हक्कभंग देतोय. अध्यक्षांच्या आदेशाची अवमानना केली म्हणून त्यावर मी हक्कभंग देतोय. थांबा, तुम्हाला तुम्ही काय गंमत घेऊन राहिले काय? गंमत आणि टवाळकी चालली काय या ठिकाणी? नाही होत. अतोरे साहेब, तुम्ही सुद्धा बोलणार आहात. पुढे किमान आम्ही ज्या विभागाचा वर चर्चा करतो योग्य नाही असं. अशी इतकी अनास्था नको. बाकीच्या गोष्टी ठीक आहे. आम्ही काही काल येऊन सभागृहात बसत नाही आहोत. तर आमच्या पण याचा विचार करा, आमच्या सिनियरिटीचा विचार करा. आम्ही गटनेता म्हणून इथे बोलतो. आता तुम्ही विरोधी पक्ष नेता नाहीये. विचार मांडायला सुरू करा. काय उपयोग? माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेले आहे तिकडे एक तरी IAS अधिकारी 5 मिनिटांमध्ये येतील बाकीचे. आपण मांडायला तर सुरू करा विचार. जॉईंट सेक्रेटरी लेवलचे उपसचिव दर्जाचे अधिकारी सगळ्या विभागाची गॅलरीमध्ये आहेत. मी स्वतः पाहिलं जाऊन. मी स्वतः पर्यटनचे आहेत, मी सांगतो आपल्याला हाऊसिंगचे आहेत, परत निवडीचे आहेत, तिन्ही विभागाचे आहेत. मी मगाशी हाऊस अर्जंट झालं तेव्हा जाऊन हजेरी घेतली. अधिकारी विभागाचे अधिकारी आहेत, ओबीसी कल्याणचे आहेत. माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलंय की 2 मंत्री लक्षवेधीमध्ये बिझी आहेत. ते आता येतील 5 मिनिटांमध्ये. तोपर्यंत ते लिहित आहेत. सभागृह चालवा ना. तुम्ही पण सहकार्य करायला पाहिजे. सहकार्य करायला पाहिजे. आम्ही सहकार्यच करतो. सुरू करा ना. आम्ही सहकार्य करत आलो. आता आम्ही एकदा स्थगित केलं ना. हे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी तक्रार दिली. अध्यक्ष महोदय, हे भारत कदम आणि सिद्धार्थ भंडारे नावाचे 2 OHD आणि खाजगी सचिव सामाजिक न्याय विभागांच्या मंत्र्याचे, यामध्ये
या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाशी संबंधित कामामध्ये ऑनलाईन टेंडरच्या प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामाचे वाटप करत आले असल्याच्या तक्रारी या अविनाश जाधव नावाच्या व्यक्तीने दिल्या. अध्यक्ष महोदय, यामध्ये या मंत्री कार्यालयाचा वापर विविध आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना कामे देताना टक्केवारीची मागणी केली जाते. हे भरत कदम आणि सिद्धार्थ भंडारे अशा प्रकारची तक्रार, गंभीर तक्रार या ठिकाणी प्राप्त झाली. यावर काही चौकशी होणार आहे की नाही, याची चौकशी केली जाणार आहे की नाही. सगळ्या टेंडरमध्ये अशा पद्धतीचा टक्केवारी हे घेतात आणि तुमच्या मंत्र्याला बदनाम करतात. आता कोण कोणाला बदनाम करताय मी सांगत नाही, कोण बदनाम होत आहे सांगायची गरज नाही, पण असे अधिकारी कर्मचारी ठेवून आपण काय साध्य करणार आहात. अध्यक्ष महोदय, शासनाने बघा बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि आरटी, अमृत या साहित्य संस्था आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये प्रति विद्यार्थी 50,000 रुपये TRTIच्या माध्यमातून परीक्षा घेऊन 100 संस्थांची निवड केली जाते. यामध्ये दरवर्षी त्या रोटेशन पद्धतीनं या संस्था, भारती असेल किंवा TRTI असेल किंवा महाज्योती असेल, परीक्षेची जबाबदारी स्वीकारते. परंतु दुर्दैवानं मागील वर्षी डिसेंबर 2000ची बॅच 24च्या मध्ये सुरू झालेली बॅच जी आहे ती 25 मध्ये समाप्त झाली. दुसरी बॅच 2025 मध्ये सुरू होणार अपेक्षित होता, परंतु या भारतीच्या वारे नावाच्या MDने ही परीक्षाच घेतली नाही. हा काय चाललंय सरकारमध्ये आणि काय मंत्री करताय? कुणासाठी हे सरकार चालवलं जात आहे? परीक्षाच TRTIची परीक्षाच घेतली नाही. त्या भारतीच्याकडे जबाबदारी होती आणि त्यामुळं यांनी 10 संस्था निवड केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून बोगस संस्था निर्माण करून केल्यामुळं तुम्हाला एक सांगू अध्यक्ष महोदय, हे परीक्षा न झाल्यामुळं 2025 ची बॅचच सुरू झाली नाही आणि 2025 ची बॅच सुरू न झाल्यामुळे जवळपास 50,000 विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहिल्या. आणि मग ज्या संस्थांची निवड केली जाते, गुणवत्ता नसणाऱ्या या ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत, हे विद्यार्थ्यांना आमिष दाखवून गुणवत्ता नसलेली संस्था याकडे मुलं जातात आणि नुकसान होऊन जातं. म्हणून यामध्ये हे वारे नावाच्या अधिकाऱ्यांनी नियम असून ही परीक्षा का घेतली नाही, तर या वारेला निलंबित केलं पाहिजेत, त्याच्यावर कारवाई केली पाहिजेत, अशी आमची मागणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आहे. याचं उत्तर सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी दिलं पाहिजेत. किती गंभीर प्रकार आहे. काल आमचे गोपीचंदजी पडळकरांनी विषय काढला आरक्षणाच्या संदर्भात. जेवढ्या जागा आमच्या वाट्याच्या ते सगळे ओपन मध्ये टाकले. अरे पाप भोगाल कुठे ओबीसीवर एवढा अन्याय करून. हा दुर्लक्षित उपेक्षित समाज याच्या वाट्याचं घेऊन जात आहे, हे तुम्हाला योग्य वाटतं का? याचंही उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची अपेक्षा. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं विनंती करतोय, मागणी करतोय की आपण ज्या सर्व संस्थांना, ताटी बाटी, महाज्योती या सगळ्यांना समान निधीचं वाटपाचं सूत्र स्वीकारलं होतं, हे अत्यंत चुकीचं आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय आणि त्या मंत्री महोदयांना पण इथे नाही, त्यांच्या खुर्चीला विनंती करतोय. थोडी आम्हाला लाज वाटते म्हणून त्या खुर्चीलाच विनंती करतो. त्यांना लाज वाटो की असंसाधिक नाही आहे, लाज वगैरे, हा संसदीय आहे, लाज वगैरे संसदीय आहे म्हणून वापर केला मी. अध्यक्ष महोदय, ज्या समाजाची ओबीसी साठी महाज्योती चालवली जाते,
ओबीसीची संख्या 50% आसपास आणि त्यांच्यासाठी सुद्धा 300 कोटी आणि जे 7% 11 सगळ्यांना समान वाटप, हे सूत्र कसं काय होऊ शकेल? तुम्ही त्यांना किती वाढवून देताय कोणाला आमचं म्हणणं नाही, पण लोकसंख्येनुसार त्या संस्थेला 52%च्या संख्येला तेवढा निधी देण्याची आवश्यकता आहे. आणि एकीकडे मग तुम्ही बसलात खुर्चीवर ओबीसीच्या भरोशा, एवढी तरी थोडाशी ठेवा डॉक्टर साहेब, थोडं सांगा तुम्ही, आम्हालाही मिळाला पाहिजे तो अधिकार, पण ते दुर्दैवानं हे मिळत नाही. हे या ठिकाणी आम्हाला अध्यक्ष महोदय नमूद करावं लागतं. हे आमचं दुर्दैव असं मी मानतो अध्यक्ष महोदय. यानंतर नगर विकास खात्याच्या संदर्भात इथे चर्चा होत आहे. या ठिकाणी मागील माझ्या मतदारसंघामध्ये एक सांस्कृतिक भवन बांधलं जात आहे सन्माननीय तुपे साहेब जागेवरती बसा. आणि त्यामध्ये त्याला अर्धवट काम झालेलं आहे. उर्वरित कामासाठी 8 कोटी रुपये लागत आहेत रोख तर नगर विकास मध्ये. नाही आपण सांस्कृतिक भवनच म्हणून ठोक तरतुदीतून मंजूर केले. नगर विकास विभाग, सामाजिक नाही, नगर विकासच विभाग म्हणतो, त्यांनीच दिलेले पैसे आहे. 7 कोटी मिळालेत, 8 कोटी रुपये 2 वर्षापासून मिळत नाही. स्ट्रक्चर उभा आहे, त्यामुळे विनंती आहे की ते पैसे आम्हाला मिळतील. याबरोबरच शहरातील स्वच्छतेसाठी आता फार मोठी अडचण शहराच्या विकासासाठी निर्माण झाली आहे. जे केंद्र सरकारकडून पैसे येत होते ते मिळत नाही आणि यामध्ये बड्या मोठ्या अडचणी स्वच्छतेच्या निर्माण झालेल्या आहेत. यावर सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष, माझं मत मी आपल्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आणून देतो, त्याचा उल्लेख करून त्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडून ही ब्ल्यू सी बँक्वेट हॉलच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड NAB ही संस्था अब्दुल गप्पार खान मार्गावर वरडी येथे आहे. अध्यक्ष महोदय, याला काम हे या भूखंड कशासाठी दिला अध्यक्ष महोदय? हा भूखंड जे दिलं दिव्यांग कल्याणचे कार्य करण्याकरता या संस्थेच्या आवारात. पण या संस्थेने सर्व अटी शर्ती मोडून भूखंड जो आहे त्याचा श्रीखंड करून टाकला. अटी शर्तीचा भंग करून या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड NAB या संस्थेच्या ट्रस्टीनी ब्ल्यू सी बँकेट हॉलला काही भाग हस्तांतरित केला आहे. ब्ल्यू सी बँकेट हॉल हा संस्थेमार्फत क्लाउड किचन आणि बँकेट हॉल चालवलं जातं. यामध्ये सर्व नियम बाह्य आहे, कुणाचीच परवानगी नाही. हे ज्या पर्पज साठी दिलंय त्यासाठी उपयोग होत नाही. ही संस्था यातून करोडो रुपये मिळवते आणि दुर्दैवानं सांगतो या वापर कारवाई का करत नाही? कारण अधिकाऱ्यांचे 1213 पार्ट्या या हालमध्ये होतात. त्यामुळे IAS अधिकारी जाऊन आपले काम करून घेतात, महानगरपालिकेचे अधिकारी जाऊन पार्ट्या करून घेतात. अरे, ज्या दिव्यांग व्यक्तीसाठी हा भूखंड दिलाय त्याचा वापर जर होत नसेल आणि तो धंदा करायसाठी होत असेल तर त्यासाठी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मी लक्षवेधी दिली आहे, यावर सविस्तर काही आता प्रश्नोत्तर होणार नाही, पण आपल्या लक्षात देऊन टाकतोय. अध्यक्ष महोदय, आज म्हाडाच्या 121 कोटीची म्हाडा गृहनिर्माण कोटीची फसवणूक मुंबईतील 10 बड्या बिल्डरवर गुन्हा दाखल झाला. अध्यक्ष महोदय, वर्ली सीपेस वो बंद केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही नोंद घ्या. अरे, दिव्यांगासाठी हा भूखंड दिला, त्यासाठी तिथे काही करायला पाहिजेत. हा धंदे करायला लागलेत, भूखंडाचा वापर कमर्शियल करायला लागलेत आणि आपण सगळे मुंह गिळून गप्प बसतो. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, रस्ते जाम होतात, रस्त्यावर पार्किंग करतात. हे सगळं जर पाहिलं तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, म्हाडाची 121 कोटीची फसवणूक केल्या संदर्भात हे मिस्टर 9M इन्फ्रास्ट्रक्चर, नाखवा एंड जसोल, प्रदीप गोरा गांधी, MJK बिल्डर्स, अलमदग बिल्डर्स, मेसर वर्धमान, मेसर उदिती, संघवी प्रायमिसेस प्रायव्हेट लिमिटेड, RR बिल्डर्स, कृष्णा हरे कृष्णा चापसी यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हे कासाठी झाले? 121 कोटीची फसवणूक केली. फसवणूक कशासाठी केली? हे कोणाची केली? अध्यक्ष महोदय, या योजनेतील घर मिळेपर्यंत
तात्पुरत्या स्वरूपात निवारा मिळावा म्हणून जे शिबिरं दिली जातात त्याचे भाडे विकासकावर बंधनकारक आहे. 100% बंधनकारक आहे. हे भाडे सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या विकासकामुळे सर्वसामान्यांच्या घरावर याचा परिणाम झाला आहे. ते भाडे थकीत आहेत आणि त्यावेळेस सर्व महानगरपालिका माडा हे सर्व मिळून या बिल्डरच्या पाठीमागे उभे राहतात आणि हे बिल्डर महाराष्ट्राला चुना लावत असतात, सरकारच्या तिजोरीला चुना. म्हणून यावर ही कारवाई होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र स्वच्छ अभियानाला भ्रष्टाचाराची किती वाढवी लागावी? 12,409 कोटीचा बायो मायनिंग घोटाळा झाला अध्यक्ष महोदय. बायो मायनिंग घोटाळा हे राजे मंत्री महोदयांना माहीतच नाही आहे. अंधारात ठेवून हे गांभीर्यानं घ्या. फार सिरियसली सांगतो मी आपल्याला. हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत हे यामध्ये कचऱ्याचे निगारे प्रत्यक्षात किती आहेत, किती जास्त पटीनं दाखवून काम केलं आहे, हे काम करणारे कोण आहेत, बनावट डीपीआर कसा तयार केलेला आहे, तामेल मशीनवर फक्त प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून कामाची बिलं कशी लाटली आहेत, हे काम 30% करतात, 100% बिल काढली जात आहेत, कंत्राटदाराकडून 10 ते 20% कमिशन हे सर्व या ठिकाणी असलेली मिळवून घेत आहेत. या निधीचं वाटप करून घेत आहेत. नगर विकास मंत्री महोदयांना विनंती आहे, अक्कलकोट, लातूर, कराड, पाचगणी या शहरात चक्क अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकाच्या नावाने कंपन्या तयार केल्या. नातेवाईक आणि तेथून हे सगळं कंत्राट मिळवून काम न करता हा पैसा गबन केला अध्यक्ष महोदय. हे जर या निधीचा वापर आपल्या स्वच्छतेसाठी होत नसेल, हे अधिकाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी होत असेल, मी त्या अधिकाऱ्यांचे नाव पण आणलेत अध्यक्ष महोदय. एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकतात आणि यामध्ये सरकारची काहीच भूमिका नाही. हे स्वच्छ महाराष्ट्राच्या नावाखाली तिजोरी स्वच्छ कोण करतायत, यावर कारवाई होणार की नाही? मंत्री महोदयांनी यावर चौकशी लावली पाहिजेत, SIT चौकशी केली पाहिजेत आणि ही यामध्ये कारवाई केली पाहिजेत अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत अध्यक्ष महोदय. आपल्याला या ठिकाणी सांगताना जे मतदारसंघातील प्रश्न तर आहेच, पण आपल्याला एक मोठं प्रकरण किती मोठं असावं. मी अमीन भाई और आप मुंबई के हो, इधर है, आप उधर बैठे. वरळी मुंबई येथील आशिष भाई, वरळी मुंबई येथील हार्मस हाऊसिंग पुनर्विकास प्रकल्प आहे. आपण मंत्री आहात म्हणून सांगतोय, आहे त्यांचा. यामध्ये मी महाराष्ट्राचा आमदार कुठे गेले कुठे बसले, बोलता बोलता गेले. बरं जाऊ. असं आहे की मी मला महाराष्ट्राचेच प्रश्न मांडावे लागतात, कारण आता पक्षाने पण माझ्यावर थोडी जबाबदारी दिली, त्यामुळे त्यांना भान आहे. चला, हे हार्मस हाऊसिंग पुनर्विकास प्रकल्प जो आहे अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प MS कार्प इन्स्टेट प्रायव्हेट लिमिटेड, श्री नमन रेसिडेन्सी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून DPR 2034च्या नियम 3312A आणि B अंतर्गत राबवला जात आहे. 20/6/2025च्या सुधारित अहवालानुसार लायसेन्सिंग सर्व्हिसेस LS मेसर्स तलाटी अँड पार्टनर्स LLP यांनी बृहन्मुंबई महापालिकेला सादर केलेल्या फाईल क्रमांक E/B 4395 GSA सब अभियंता BPCT ऍक्ट आणि सह अभियंता BPCT 5 यांनी मान्यता दिली आहे. या अहवालात PAP दाव्याची टप्प्याटप्प्याने वाढ दाखवली असून सुरुवातीला 17 PAP संख्या होती, ती वाढ दाखवून किती करावी, 17ची किती करावी, 17चे 25 करावी. या महाभागाने 17ची 76 केली, 76. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नियमाचं उल्लंघन आहे. 3312 आहे आणि B मध्ये 33-3 अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनात्मक आणि पंजिबल FSI लाभाचा समावेश आहे. परंतु 76 PAP पैकी कोणत्याही PAP चे अंतिम NOC ला
मान्यता देण्यात आली नाही, तरी या नमन यांनी एक यावर सेलिट जी झाली, एक फ्लॅट 250 कोटी रुपयाला विकलाय, 250 कोटी रुपयाला. हा एफएसआयचा दुरुपयोग करून सरकारची तिजोरी लुटून अतिरिक्त एफएसआय घेऊन 250 कोटी रुपयाला एक फ्लॅट विकला गेला. आणि सर्व झोपून आहे, काहीच त्यांच्यावर पत्ता लागत नाही, माहिती नाही. आणि म्हणून अशा हार्मन्स हाऊस पुनर्विकास प्रकल्पाच्या या नमन रेसिडेन्सीचा आहे हा मोठ्या प्रमाणात एफएसआयची अनियमितता झाली आहे. हे सर्व चौकशी केली गेली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययनाकरता नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचं मी सांगितलं अध्यक्ष महोदय. याबरोबरच गृहनिर्माण विभागाचे काही प्रश्न आहेत. मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगतोय, मला वेळेचं बंधन नक्की मला माहिती आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे 3-4 विभागावर चर्चा करत असताना की मंत्री महोदयांना असेल त्या मंत्री महोदयांना विनंती आहे, नसेल त्यांना नाही. पण आपण एक तर मी पुन्हा रिपीट करतो, ओबीसी साठी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम नाही. कृपा करून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला विनंती करावी आणि स्वतंत्र कॉलम या ठिकाणी ओबीसीच्या जनगणनेमध्ये होऊ घातलेल्या त्यामध्ये ठेवावा, अशी माझी नम्र विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी की स्वाधार योजनेसाठी गेल्या अनेक दिवसापासून पैसे मिळत नाही. सामाजिक न्यायाचे, बहुजन कल्याण विभागाचे स्वाधार योजना, ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये परमिशन मिळत नाही, ऍडमिशन मिळत नाही, त्या मुलांसाठी योजना आहे. त्या पोरांचे हाल होत आहेत, त्या ठिकाणी आपण लक्ष घालावं. भ्रष्टाचार सामाजिक न्याय विभागात मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण असं आहे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे मुलींसाठी. गेल्या वर्षभरापासून BAMSच्या मुलींना स्कॉलरशिप मिळाली नाही. अधिकारी असेल तर नोट करा, हा पैसा कोणाच्या ठिकाणी जातोय, कोणाच्या खिशात चाललाय, कोण याला लुटत आहे. त्या पोरांचं आयुष्य आता पोरींचं आयुष्य बर्बाद होत आहे. अनेक मुलं येऊन रडतात. अरे त्यांचे अश्रू तरी किमान पुसण्याचं काम करा, हे काम हाती घ्या, अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार अध्यक्ष महोदय.